हॅलो. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज या आपल्या 6व्या चॅप्टरचं आजचं हे 8वं सेशन आणि आजच्या सेशनमध्ये सुरुवातीला समजावून घेणार आहोत सोनोमीटरचं कन्स्ट्रक्शन कसं असतं ते, आणि त्यानंतर बघणार आहोत व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर हा जो सोनोमीटर आहे तो मुळात एका रेक्टँग्युलर वुडन बॉक्सनं बनलेला असतो आणि आतून तो पोकळ असतो. हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स असं म्हटलंय बघा, कॉल्ड द साऊंड बॉक्स. या बॉक्सला आपण साऊंड बॉक्स असं म्हणतो. सो हा जो साऊंड बॉक्स आहे हा कशासाठी बेसिकली वापरला आहे, तर ज्या वेळेला ही जी स्ट्रिंग आहे जी आपण व्हायब्रेट करणार आहोत बेसिकली, त्याच्यानंतर एअरमधले जे काही पार्टिकल्स आहेत ते मोठ्या प्रमाणात व्हायब्रेट होतील आणि त्यामुळे जो काही या स्ट्रिंगमुळे तयार होणारा जो काही साऊंड आहे तो ॲम्प्लिफाय होऊ शकेल. तर या सोनोमीटरच्या रचनेमध्ये आणखीन 2 ब्रिजेस आपण वापरतो आणि जे त्या बॉक्सवर आपण ठेवतो आणि जे आपण दोन्ही दिशेने आपण ते मूव्ह करू शकतो, अशा पद्धतीने त्यांची रचना केलेली असते. तुम्हाला एक डायग्राम दाखवतो, पुस्तकातली डायग्राम नाही आहे ही. हा प्रत्यक्ष आपला सोनोमीटर आहे ज्याच्यावरती आपल्याला यावर्षी 2 प्रयोग करायचे आहेत बघा. तर हा तो साऊंड बॉक्स आहे आणि इथे तुम्हाला दिसतात बघा हे होल आहेत, बरोबर. आणि हा इथे हा पोकळ बॉक्स आहे ज्याला आपण हे हॉलो रेक्टँग्युलर वुडन बॉक्स असं म्हटलंय बघा इथे. आणि हे ते नाईफ एजेस आहेत बघा, याला ब्रिजेस असं म्हणतात काही ठिकाणी. सो हे जे 2 ब्रिज आहेत हे आपण मूव्ह करणार आहोत. आणि इथे तुम्हाला एक पुली दिसतीये बघा, आणि इकडच्या साईडला जर तुम्ही नीट बघितलात, अर्थात तुम्ही जेव्हा प्रॅक्टिकलला हे जेव्हा इन्स्ट्रुमेंट बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, तर या साईडला इथे एक तार जोडलेली असणार आहे आणि ती याच्यावरती या ब्रिजेसवरून क्रॉस होऊन जाणार आहे. नंतर ही जी पुली आहे बेसिकली त्या पुलीवरून ही तार पुढे जाणार आहे आणि त्याला आपण नंतर काहीतरी मास अटॅच केलेलं असणार आहे. अशी सर्वसाधारणपणे ही या सोनोमीटरची रचना असणार आहे. ओके, सो हे जे मी तुम्हाला सांगतोय ते लिहून टाकूया आपण आपल्या स्क्रीनवरती बघा. अ मेटल वायर ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन रन्स अलॉंग द लेंथ ऑफ द बॉक्स ओव्हर द ब्रिजेस. सो हे जे आत्ता मी सांगितलं तुम्हाला ते, की इथून जी तार आपण काढणार आहोत, मेटल वायर काढणार आहोत ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शन, इट रन्स अलॉंग द लेंथ ऑफ द बॉक्स ओव्हर द ब्रिजेस असं म्हटलंय बघा. ओके, सो या ब्रिजेसवरून ती जाणार आहे आणि जे काही हे काही एंड तुम्हाला जे दिसतं या तारेचं त्याला काय केलेलं असणार आहे, तर ते पुलीवरून आपण टाकलेलं तुम्हाला दिसते ही तार, आणि या एंडला आपल्याला वजनं ॲड करायचे आहेत. ओके, इथे काय म्हटलं बघा, अ हँगर विथ सुटेबल स्लॉटेड वेट्स कॅन बी अटॅच्ड टू द फ्री एंड ऑफ द वायर. सो एक एंड जो वायरचा आहे तो इथे आपण फिक्स केला आहे, बरोबर. इथे तार आपण टाईप करून टाकलेली आहे आणि इथून ही या तुमच्या ब्रिजेसवरून किंवा नाईफ एजेसवरून इथे आलेली आहे आणि या पुलीवरून जी होती क्रॉस केलेली आहे तेव्हा तिचं जे दुसरं टोक जे उरलं आहे थोडंसं त्याला आपण काय करणार आहोत, तर वजनं जी आहेत ती आपली जोडणार आहोत आणि ती जी वजनं आहेत ती आपण चेंज करू शकतो. ते जर वजनं जर आपण चेंज केली तर काय करू शकतो, काय होईल, ऑटोमॅटिकली वजन चेंज करतोय म्हणजेच काय करतोय, तर टेन्शन जे आहे त्या वायरमधलं ते चेंज करणार आहोत. बघा काय म्हटलंय, बाय चेंजिंग द वेट्स द टेन्शन इन द वायर कॅन बी व्हेरीड. सो त्या वायरमधलं जे टेन्शन आहे ते चेंज होऊ शकतं जर आपण वेट चेंज करत असू. ओके, द मुव्हेबल ब्रिजेस अलाउ अस टू चेंज द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर. इथे काय होतंय बघा, ते मी तुम्हाला सांगणार आहे नंतर जेव्हा आपण प्रत्यक्षामध्ये ते तिन्ही व्हेरिफिकेशन बघणार आहोत त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख येईल. तर हे जे 2 नाईफ एजेस आहेत बेसिकली हे मुव्हेबल आहेत. ओके, जनरल प्रॅक्टिकलमध्ये आपण काय करतो, तर एक नाईफ एज आपण फिक्स ठेवतो जेणेकरून इझिली आपल्याला काय होईल, दुसरा आहे तो मूव्ह करता येईल. तर तसं का दोन्ही आपल्याला मूव्ह करता येत नाही अशातला भाग नाही, परंतु एक माणूस त्याला 2 हात आणि त्यामुळे ती जी सिच्युएशन येते त्याच्यानुसार आपण एक एंड जो आहे तो जनरली फिक्स ठेवतो. दोन्ही तुम्ही मूव्ह करू शकता. जर 2 माणसं सायमल्टेनियसली तो प्रयोग एकत्र करत असतील तर डेफिनेटली हे तुम्हाला शक्य आहे की दोन्ही ब्रिजेस तुम्ही मूव्ह करू शकता. तर व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे काय बेसिकली तेही आपण नंतर बघणार आहोत. तरीही थोडक्यात सांगून ठेवतो की या 2 ब्रिजेसमधलं जे काही अंतर असणार आहे, तिथे जी आपली स्ट्रिंग जी व्हायब्रेट होणार आहे, तर या 2 ब्रिजेसमधलं जे काही अंतर असणार आहे त्याला आपण व्हायब्रेटिंग लेंथ असं म्हणणार आहोत. अर्थात प्रत्येक जो लॉचं व्हेरिफिकेशन पुढे येईल तेव्हा त्याच्याबद्दल याच्या आणखीन डिटेलमध्ये आपण
जाणार आहोत. अर्थात मी जी तुम्हाला डायग्राम दाखवतोय ही अर्थात आपल्याला माहिती आहे की हा ॲक्च्युली एक्सपेरिमेंटचा सेटअप आहे. परीक्षेमध्ये जर डायग्राम काढायची झाली ही सोनोमीटरची तर पुस्तकामध्ये डायग्राम आहे. शिवाय मी तुम्हाला एक दुसरी डायग्राम दाखवतोय बघा, ती सिंपल आहे कारण ती 2 डायमेन्शनल आहे. पुस्तकामध्ये जी दाखवली आहे ती 3 डायमेन्शनल आहे. सो तुम्हाला जी इझी वाटेल ती काढू शकता, पुस्तकातली काढली तरीही चालेल किंवा मी तुम्हाला आता जी दाखवणार आहे ती काढली तरी चालेल. तर या प्रयोगामध्ये जनरल केसमध्ये आपण काय करणार तेही सांगतो पुढे आणि मग आपण आपल्या ज्या व्हेरिफिकेशन ऑफ लॉजकडे वळूया. ओके, टू आयडेंटिफाय द रेझोनन्स अ स्मॉल पीस ऑफ पेपर नोन ॲज रायडर आर इज प्लेस्ड ओव्हर द वायर ॲट अ पॉइंट in the middle of the length as determined by the position of bridges. If the frequency of the tuning fork and of the fundamental mode of vibration of the wire match, the paper rider happens to be at antinode and flies off the wire. So या परिस्थितीमध्ये काय होतं तर रेझोनन्स म्हणजे जेव्हा मॅक्सिमम फ्रिक्वेन्सीने जे दोघांची फ्रिक्वेन्सी ज्यावेळेला मॅच होईल आणि मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडने ते व्हायब्रेट होईल अशी परिस्थिती निर्माण होईल, तेव्हा आपण काय करतो, मला आधी डायग्राम दाखवतो आणि मग तुमच्या लक्षात येईल. ही बघा, ही डायग्राम आहे, हे टेबल आहे, हा तो सोनोमीटरचा बॉक्स आहे ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो आणि ही ती स्ट्रिंग आहे आणली आपण पुलीवरून आणि इकडे वजन. हे अर्थात ही एक स्कीमॅटिक डायग्राम आहे, त्याच्यामुळे फक्त समजून घेण्यासाठी आपण वापरणार. तर ही जी काही 2 नाई पेजेस आपल्याला दिसतात याच्यामध्ये एक आपण पेपर रायडर म्हणजे छोटा एक पेपरचा तुकडा ठेवणार आहेत जो व्ही शेपचा बनवणार आहे आणि जसे आपण कपडे जसे वाळत घालतो दोरीवरती तशाच पद्धतीने अर्धा भाग या साईडला राहील आणि एक्झॅक्टली अर्धा भाग दुसऱ्या साईडला राहील. अशा पद्धतीने मध्यात फोल्ड करून आपण तो जो स्मॉल पीस ऑफ पेपर आहे तो इथे ठेवणार आहोत, ज्याला आपण रायडर आर असं म्हणतोय. ओके, आणि साधारणपणे हे तिथे ठेवल्याच्या नंतर आपण काय करतो तर इथे आपण एक ट्युनिंग फोर्क घेणार आहोत आणि तो ट्युनिंग फोर्क घेतल्याच्या नंतर काय होतंय तर त्याला आपण एका रबर पॅडवर आपटल्याच्या नंतर तो जो ट्युनिंग फोर्क आहे तो इथे आपण याच्या बाजूला उभा करणार आहोत, याच्या बाजूला ठेवणार आहोत. त्याचा जो मेन पार्ट आहे त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी त्याच्याबरोबर मग काय होईल, ही जी आपली स्ट्रिंग आहे ती सुद्धा व्हायब्रेट व्हायला लागेल आणि मग त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि या वायरची फ्रिक्वेन्सी जेव्हा मॅच होईल त्यावेळेला काय होईल तर हा जो पेपर आहे बेसिकली तो असा डान्स करून करून खाली पडतो त्या तारेच्या, अशी ती सिच्युएशन येते. आणि ज्या वेळेला थोडक्यात त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि स्ट्रिंगची फ्रिक्वेन्सी मॅचअप होईल तेव्हा पेपर रायडर जो आहे आपला तो खाली पडेल. त्यावेळेला ही जी लेंथ असणार आहे या 2 ब्रिजेसमधली त्याला आपण काय म्हणणार आहोत तर व्हायब्रेटिंग लेंथ. म्हणूनच मी मला मगाशी म्हटलं की ज्या वेळेला ट्युनिंग फोर्क तुम्ही इथे पकडणार आहात तेव्हा एका हातात जर एकच माणूस प्रयोग करणार असेल तर एका हातात काय असणार त्याच्यात ट्युनिंग फोर्क असणार आहे, त्यामुळे तो दोन्ही हे मूव्ह नाही करू शकणार. त्यामुळे एक जो नाई पेज आहे किंवा ज्याला आपण ब्रिज म्हटलंय तो ब्रिज तुम्हाला फिक्स ठेवावा लागेल आणि दुसरा फक्त मूव्ह करावा लागेल. ओके, म्हणजे तुम्हाला ती सिच्युएशन आणावी लागेल. तो ट्युनिंग फोर्क तिथे नेल्याच्या नंतर एक जो पेपर रायडर जो आहे एक जो ब्रिज आहे तो आपण मूव्ह करणार आहोत, जेणेकरून एक पोझिशन आपल्याला अशी मिळेल जिथे काय होईल तो जो पेपर रायडर आहे तो खाली पडेल आणि मग त्या 2 ब्रिजेसमधले जे अंतर आहे ते तुम्हाला काय देईल तर व्हायब्रेटिंग लेंथ देईल. तर तुम्हाला एक छोटंसं ॲनिमेशन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली काय होतंय आणि मग आपण वळूया आपल्या व्हेरिफिकेशनच्या पार्टकडे. तर हे बघा, या पद्धतीने आपण काय केलंय, हा सोनोमीटर जर इथे ठेवलाय तर इथे टेन्शन लावलंय आणि इथे लोड आपण अटॅच केलेला आपल्याला या डायग्राम मध्ये दिसतोय बघा. ओके, हे जे 2 नाईफ एजेस आहेत प्रॉपरली या ठिकाणी दिसते. मी स्लो मोशन मध्ये हा व्हिडिओ ठेवलाय जेणेकरून तुम्हाला ते इझिली कळावं म्हणून. आता बघा, ही जी तार आहे इथे हा पेपर रायडर आपण फिट केलाय आणि हे 2 नाईफ एजेस आहेत बघा. हे आपण मूव्ह करू शकतो. यातला एक आपण समजा ट्युनिंग फोर्क घेतला, रबर पॅडवरती समजा तो आपण आपटला आणि जर आपण तो जो ट्युनिंग फोर्क आहे हा या ठिकाणी आपण अशा पद्धतीने ठेवला आहे, व्हायब्रेशन जी आहे ती या स्ट्रिंगला मिळाली आणि आता ती स्ट्रिंग जी आहे ती थोडी व्हायब्रेट होते. आपण बघा हा मूव्ह केला आणि पेपर खाली पडला. सो आता जसं तुम्ही बघितलात की एक ट्युनिंग फोर्क आपण तिथे आणून ठेवला होता आणि त्यानंतर आपण नाई पेज जेव्हा आपण मूव्ह केले एक इन्स्टंट असा येतो की जिथे तो पेपर रायडर तो खाली पडतो, हे बघितलं आपण. तसं आपण काय करू शकतो, अशी रिडिंग्स वेगवेगळ्या कंडिशनमध्ये घेऊ शकतो. जसं की आता ट्युनिंग फोर्क आपण एक घेतला, ठराविक फ्रिक्वेन्सीचा घेतला असेल तर तो आपण चेंज करू शकतो आणि फ्रिक्वेन्सी आपण बदलली तर मग डेफिनेटली नंतर व्हायब्रेटिंग लेंथ आपली
बदलू शकते. सो एनएल कॉन्स्टंट असा आपला जो आहे आपण व्हेरिफिकेशनमध्ये याचा उल्लेख करणारच आहोत. त्याच्यानंतर आपण टेन्शन बदलू शकतो बघा. आणि तिसऱ्या केसमध्ये आपल्याला असं करता येईल की जी आपण स्ट्रिंग वापरली आहे ट्युनिंग फोर्क पण तोच त्या सिच्युएशनमध्ये ठेवला आहे. तो फक्त काय केलं तर समजा आपण अशी परिस्थिती आणली की जी स्ट्रिंग आहे ती आपण बदलली, तिचं मटेरियल आहे जे बदललं, तर त्या ह्याच्याने आपण एक व्हेरिफिकेशन डेफिनेटली करू शकतो. तर यानंतर बोलूया आपल्या आजच्या सेशनच्या मुख्य भागाकडे, व्हेरिफिकेशन ऑफ लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो मेन्शन करून टाकूया, सोनोमीटर कॅन बी यूज टू व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. पहिल्या लॉकडे जाऊया, व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे बघा, बाय मेजरिंग द लेंथ ऑफ वायर अँड इट्स मास, the mass per unit length, that is small m, of the wire is determined. Then the wire is stretched on the sonometer and the hanger is suspended from its free end. So आपल्याला काय करायचंय तर ती जी लेंथ आहे त्या वायरची ती आपल्याला मेजर करायची आहे आणि तिचं मास जर आपण घेतलं तर मास पर युनिट लेंथ, दॅट इज स्मॉल एम, दॅट इज लिनियर डेन्सिटी असं आपण म्हटलं, ती आपण लिनियर डेन्सिटी काढू शकतो. म्हणजे मास पण घ्या आणि त्याची लेंथ पण मोजा. सो मास पर युनिट लेंथ आपल्याला मिळेल. देन द वायर इज स्ट्रेच्ड ऑन द सोनोमीटर अँड द हँगर इज सस्पेंडेड फ्रॉम इट्स फ्री एंड. सो आपल्याला माहिती आहे की वायर जी ताणायची त्या सोनोमीटरवरती एका एंडला आपण टायअप करणार आहोत ती, आणि जी त्या ब्रिजेसवरून आपण क्रॉस करणार ती, आणि त्याच्यानंतर काय करणार आहोत त्याचा जो फ्री एंड आहे तिथे आपण काय करणार आहे तर जे मास आहे किंवा वेट आहे ते आपण तिथे अटॅच करणार आहोत. सो जे सुटेबल टेन्शन जे असणार आहे टी इज अप्लाइड टू द वायर बाय प्लेसिंग स्लॉटेड वेट्स ऑन द हँगर असं आपण इथे मेन्शन केलंय बघा. ओके, सो जे टेन्शन टी आहे, अर्थात आपण जेव्हा मास घेणार लक्षात घ्या, टेन्शन म्हणजे एम इंटू जी असणार आहे, टी इज इक्वल टू एम जी. सो मास जे आहे ते आपण जनरली केसमध्ये असं 500 ग्रॅम 1000 ग्रॅम किंवा अगदी 0.5 kg 1 kg असं आपण म्हणणार आहोत, ते मास असणार आहे. टेन्शन जर लिहायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल तर तुम्हाला जीच्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करावं लागेल, जेणेकरून तुम्हाला मग टेन्शन मिळेल टी इज इक्वल टू एम जी. ओके, जे काही आपण एरवी वेट म्हणतो ते ॲक्च्युली मास आहे. लक्षात घ्या, आपण मास अटॅच करतो आणि आपल्याला वेट म्हणजे टेन्शन हवं आहे, त्यामुळे जीनं मल्टिप्लाय करावं लागेल. अर्थात हा आत्ताचा मुद्दा नाही आहे, आत्ता आपल्याला फक्त कन्सेप्ट समजावून घ्यायचा आहे. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण प्रॅक्टिकलला करणारच आहोत. ओके, सो द लेंथ ऑफ वायर व्हायब्रेटिंग विथ द सेम फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ द ट्युनिंग फोर्क इज डिटरमाइंड ॲज फॉलोज. सो ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि या वायरची म्हणजे ज्या ब्रिजेसमधली जी काय लेंथ ऑफ वायर आहे बेसिकली त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जेव्हा मॅच होईल त्याच्यानंतर जे आपलं पुढचं कॅल्क्युलेशन असेल ते आपण कशा पद्धतीने करणार आहोत त्याच्यावरती एक नजर टाकूया. तर जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं, अ लाईट पेपर रायडर इज प्लेस्ड ऑन द वायर मिडवे बिटवीन द ब्रिजेस. सो त्या दोन जे ब्रिज आपण घेतलेत त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर तो पेपर रायडर आहे तो फिक्स करायचा आहे, आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे द ट्युनिंग फोर्क इज सेट इन टू व्हायब्रेशन बाय स्ट्रायकिंग ऑन अ रबर पॅड. सो जो ट्युनिंग फोर्क आहे तो आपल्याला काय करायचा आहे एका रबर पॅडवर आपटायचा आहे, आणि त्याच्यानंतर तो जो ट्युनिंग फोर्क आहे तो आपल्या त्या तारेच्या किंवा स्ट्रिंगच्या जवळ नेऊन तिथे ठेवायचा आहे. द स्टेम ऑफ ट्युनिंग फोर्क इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ द सोनोमीटर बॉक्स बाय चेंजिंग द डिस्टन्स बिटवीन द ब्रिजेस विदाउट डिस्टर्बिंग द पेपर रायडर. फ्रिक्वेन्सी ऑफ द व्हायब्रेशन्स ऑफ द वायर इज चेंज्ड. सो आपल्याला काय करायचं द स्टेम ऑफ ट्युनिंग फोर्क असं म्हटलं बघा. सो ट्युनिंग फोर्कचा जो मेन पार्ट आहे, ओके, मुख्य भाग आपण ज्याला म्हणू शकतो, इज हेल्ड इन कॉन्टॅक्ट विथ सोनोमीटर बॉक्स. सो तुम्हाला त्या मगाशी जसं दाखवलं त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे तो जो ट्युनिंग फोर्क आहे तो तिथे नेऊन ठेवायचा आहे. काय होईल तर त्या ब्रिजेसमधले आपल्याला जे डिस्टन्स आहे बेसिकली ते चेंज करायचं. जसं मी म्हटलं प्रॅक्टिकली आपल्याला काय करावं लागेल, जर एका आता ट्युनिंग फोर्क असेल तर एक ब्रिज आपण फिक्स ठेवू आणि जो दुसरा ब्रिज आहे तो काय करणार आपण मूव्ह करणार आहोत, आणि त्यावेळेला काय करायचं पेपर रायडरला हात लावायचा नाही आहे, फक्त आपण तो जो ब्रिज आहे तेवढाच फक्त मूव्ह करणार आहोत, जेणेकरून काय होईल मग फ्रिक्वेन्सी जी आहे ती ज्या वायरची ती काय होईल थोडक्यात चेंज होत राहील. आणि मग ज्या वेळेला एक सिच्युएशन अशी येईल की फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ वायर बिकम्स एक्झॅक्टली इक्वल टू द फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क. म्हणजे ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि वायरच्या व्हायब्रेशनची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी ज्या वेळेला मॅच होईल तेव्हा ती वायर जी आहे ती मॅक्सिमम ॲम्प्लिट्यूडनी व्हायब्रेट होते, आणि मग त्यामुळे काय होतं तो जो पेपर आहे पेपर रायडर जो आहे तो काय होतो खाली पडतो, इट फॉल्स डाऊन. ओके, आणि मग या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर हे जे रीडिंग आहे ते आपण
नोट डाऊन करणार आहोत. या दोन ब्रिजेस मधले जे काही अंतर असणार, म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा तिथे जी मीटर स्केल लावलेली आहे, एक नाईफ एज समजा 30 सेंटीमीटर वरती दिसतोय आपल्याला आणि दुसरा जो नाईफ एज आहे तो समजा 60 सेंटीमीटरवर असेल, तर आपलं जे अंतर आहे ते किती राहणार आहे, 60 - 30 म्हणजे 30 सेंटीमीटर ही आपली व्हायब्रेटिंग लेंथ असणार आहे. सो in this way, a set of tuning forks having different frequencies N1, N2, N3 are used and corresponding vibrating lengths of wire are noted as L1, L2, L3 by keeping the tension T constant. ओके, सो आपल्याला टेन्शन जे आहे ते या व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ मध्ये बदलायचं नाही आहे. इथे आपण काय बदलतोय तर फ्रिक्वेन्सीज बदलणार आहोत. ओके, जसं दिलं N1, N2, N3 तशाच आणखी नाही घेऊ शकता तुम्ही रिडिंग N4, N5 या पद्धतीने नंबर ऑफ सेट्स. जेवढे आपण जास्त रिडिंग्स घेऊ तेवढे आपलं ॲक्युरेसी मिळते. आपल्याला माहिती आहे जास्तीत जास्त रिडिंग आणि त्याची मग आपण सरासरी घेतो त्यावेळेला आपल्याला ॲक्युरेसी तिथे मिळते. त्यामुळे N1, N2, N3 या पद्धतीने N4, N5 अँड सो ऑन असेही तुम्ही फ्रिक्वेन्सी घेऊ शकता, फ्रिक्वेन्सीच्या रिडिंग्स आणि करस्पॉन्डिंग व्हायब्रेटिंग लेंग्थ्स तुम्ही L1, L2, L3, L4, L5 अशा पद्धतीने घेऊ शकता. कंडिशन काय आहे तर टेन्शन जे टी आहे ते कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे एकदा आपण प्रयोग सुरू करताना जे काही वेट आपण त्या हँगरमध्ये ठेवले ते आपण बदलणार नाही आहोत. बदलणार काय आहोत, फक्त ट्युनिंग फोर्क म्हणजेच फ्रिक्वेन्सी. ओके, सो वी विल ऑब्झर्व दॅट N1 L1 is equal to N2 L2 is equal to N3 L3 and so on, it's constant. ओके, कंडिशन काय आहे तेव्हा मात्र की टेन्शन टी आणि जी स्ट्रिंग आहे आपली त्याची जी डेन्सिटी आहे लिनियर डेन्सिटी म्हणजेच मास पर युनिट लेंथ ही काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, जे आपण लॉ मध्ये पण म्हटले. जर तुम्ही ही रीडिंग जर प्रत्यक्षामध्ये जेव्हा प्रयोगाच्या वेळेला घ्याल त्यावेळेला तुमच्या हे लक्षात येईल बघा की एम आणि एल यांचा प्रॉडक्ट जो आहे तो कॉन्स्टंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला फक्त सांगतोय, समजा अशी परिस्थिती आली की ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी समजा 320 आहे. सिंपल, समजा 320 आहे आणि तुमची व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती समजा 20 आली. ओके, म्हणजे 320 गुणिले 20 समजा असं आलं. हे मी अझम्पशन मध्ये सांगतो, हे काही स्टँडर्ड व्हॅल्यूज मी तुम्हाला सांगत नाही. 320 गुणिले 20 म्हणजे किती होईल तर 32 गुणिले 64 6400. सो एनएलचा हा जो काही प्रॉडक्ट आहे हा किती आला 6400. तर हा जो प्रॉडक्ट आहे 6400 हा आपल्याला कॉन्स्टंट राहिलेला दिसणार आहे, अप्रॉक्सिमेटली राहिला. आता प्रॅक्टिकल आहे त्यामुळे एक्झॅक्टली प्रत्येक वेळेला 6400 येणार नाही. कधी तो थोडासा 6390ही तुम्हाला मिळेल, कधी 6410 वगैरे असंही मिळू शकतो. तर त्या अर्थात प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला माहिती आहे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण इन जनरल त्या ज्या काही व्हॅल्यू आहेत एनएलचा जो काही प्रॉडक्ट आहे तो काय असला पाहिजे तर अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट असणार आहे. मग काय होईल बघा, जर आपण फ्रिक्वेन्सी वाढवली तर ऑटोमॅटिकली काय होईल, मग लेंथ जी आहे व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती काय होईल, कमी होईल. कारण एक व्हॅल्यू वाढली तर दुसरी जर कमी केली तरच त्यांचा गुणाकार काय होईल, कॉन्स्टंट राहील, आपल्याला माहिती आहे. सो आपण लिहू शकतो एन इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल प्रोव्हाइडेड टी अँड एम आर कॉन्स्टंट. Thus, the first law of vibrating string is verified using a sonometer. सो या पद्धतीने आपण करतोय. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो बघा, आपल्याला या पहिल्या प्रयोगामध्ये काय करायचंय, सोनोमीटर फर्स्ट लॉ काय करतोय तर फ्रिक्वेन्सी जी आहे ती आपण बदलणार आहोत, टेन्शन टी कॉन्स्टंट ठेवणार आहोत आणि प्रत्येक फ्रिक्वेन्सीसाठी ज्या ठिकाणी तो पेपर रायडर पडणार आहे तेव्हा दोन ब्रिजेस मधले जे अंतर आहे त्याला आपण व्हायब्रेटिंग लेंथ एल म्हणणार आहोत, बरोबर आहे. आणि जर तो फ्रिक्वेन्सी एन आणि व्हायब्रेटिंग लेंथ एल यांचा जो गुणाकार आहे तो प्रत्येक सेटसाठी काय होईल, कॉन्स्टंट राहील, हे आपल्याला दिसणार आहे. सो या पद्धतीने आपण काय प्रूव्ह करू शकतो, फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. यानंतर आपण वळणार आहोत व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग कडे. अर्थात हे व्हेरिफिकेशन बघताना तर आपल्याला समजलंय की प्रत्यक्षामध्ये सेटअप काय असणार आहे सोनोमीटरचा आणि कशा पद्धतीने आपण रिडिंग घेणार आहोत हे आपल्याला कळलंय. त्यामुळे हे थोडक्यात आपल्याला सांगता येईल. बघा काय, द व्हायब्रेटिंग लेंथ एल ऑफ द गिवन वायर ऑफ मास पर युनिट लेंथ दॅट इज एम इज केप्ट कॉन्स्टंट फॉर द व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉ. असं आपल्याला काय करायचंय, एल आणि एम जो आहे तो कॉन्स्टंट ठेवायचा आहे. बदलायचं काय आहे तर टेन्शन बदलायचं आहे. ओके, कारण आपण लॉ ऑफ टेन्शन प्रूव्ह करणार आहोत इथे. सो बाय चेंजिंग द टेन्शन द सेम लेंथ इज मेड टू व्हायब्रेट इन युनिसन विथ द डिफरंट ट्युनिंग फोर्क्स ऑफ व्हेरियस फ्रिक्वेन्सीज. सो आता आपल्याला काय करायचंय तर टेन्शन बदलू शकता, ट्युनिंग फोर्क जो आहे तो सुद्धा काय करू शकता तर बदलू शकता. आणि मग जर आपण T1, T2, T3 अँड सो ऑन ही जर टेन्शन्स पकडली आणि त्याच्या करस्पॉन्डिंग फ्रिक्वेन्सीज समजा N1, N2, N3 अँड सो ऑन अशा जर असतील
तर आपण जर यांचा रेशो बघितला म्हणजे n1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t1 किंवा n2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ t2 हे जर सगळं आपण बघितलं तर हा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट राहील, किंवा आपण दुसऱ्या शब्दात असं म्हणू शकतो की n अपॉन रूट t इज इक्वल टू कॉन्स्टंट. थोडक्यात पुन्हा आपण ते असं म्हणू शकतो की n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ t वेअर l अँड m आर कॉन्स्टंट. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कळलेल्या. म्हणजे या सेकंड लॉ मध्ये आपण काय करणार आहोत, तर जे काही लेंथ आहे ती जी लेंथ आहे ती आपण सेम ठेवणार आहोत. फक्त सिच्युएशन काय करणार आहोत, टेन्शन बदलणार आहोत आणि करस्पॉन्डिंग काय करणार आहोत, फ्रिक्वेन्सी जे आहेत ते आपण बदलत जाणार आहोत आणि रेशो बघणार आहोत n1 किंवा सॉरी n अपॉन रूट टीचा जो रेशो आहे तो आपण बघणार आहोत, जो कॉन्स्टंट मिळेल आपल्याला. आणि त्याच्यावरून आपण असं म्हणू शकतो की n इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ t प्रोव्हाइडेड दॅट l अँड m आर कॉन्स्टंट. त्यानंतर बोलूया आपल्या तिसऱ्या लॉकडे, व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. सो व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपल्याला काय करायचं आहे बघा, तर वायर आता आपल्याला या ठिकाणी बदलायची आहे. सो बघा काय म्हटलं, फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग टू वायर्स हॅव्हिंग डिफरंट मासेस पर युनिट लेंथ्स m1 अँड m2 दॅट इज लिनियर डेन्सिटीज आर युज्ड. आता इथे काय करणार आपण, तर पहिल्यांदा पहिली वायर जी आहे ती आपल्याला तिथे लावावी लागेल, अटॅच करावी लागेल या सोनोमीटरच्या बॉक्सला. आणि मग काय होईल बघा, the first wire is subjected to a suitable tension and made to vibrate in unison with given tuning fork. The vibrating length is noted as L1. या कंडिशन मध्ये आपण काय करणार आहोत, तर जो ट्युनिंग फोर्क आहे तो तिथे ठेवणार आहोत आणि व्हायब्रेटिंग जी लेंथ आहे ती आपण मेजर करणार आहोत. ओके, सो तोच ट्युनिंग फोर्क घेऊन आपल्याला नंतर काय करायचंय, तर जी दुसरी वायर असणार आहे तिच्यासाठी हे करायचं आहे. ओके, म्हणजे या कंडिशन मध्ये आपण ट्युनिंग फोर्क तोच ठेवलेला आहे. बदलले काय, तर ती जी व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आहे ती आपण बदलली, तिचं मटेरियल आहे ते बदललेलं आहे. त्यामुळे पहिल्या वेळेला ट्युनिंग फोर्क तोच असूनही आपल्याला जी व्हायब्रेटिंग लेंथ मिळणार आहे ती मिळणार आहे L1 आणि त्यानंतर जी व्हायब्रेटिंग लेंथ मिळणार आहे दुसऱ्या मटेरियलसाठी ती असणार आहे L2. या पद्धतीने आपण L1 आणि L2 हे काढू शकतो. आणि मग अशा पद्धतीने द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ टू वायर्स इज कीप्ड सेम अंडर द सेम अप्लाइड टेन्शन T. देन इट इज फाउंड दॅट आपल्याला काय मिळेल, तर ती जी काही डेन्सिटी आहे लिनियर डेन्सिटी आणि जी व्हायब्रेटिंग लेंथ याचा जर प्रॉडक्ट आपण बघितला तर तो काय राहील, कॉन्स्टंट राहील. सो L1 स्क्वेअर रूट ऑफ m1 इज इक्वल टू L2 स्क्वेअर रूट ऑफ m2 असं आपल्याला सांगता येईल. जनरलाइज आपण कसं म्हणू शकतो, L इंटू रूट m इज कॉन्स्टंट. बरोबर आहे. इथे आपल्याला हे माहिती आहे की फर्स्ट लॉ ऑफ जो व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपण बघितला त्याच्यानुसार फ्रिक्वेन्सी जी आहे ती इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू L आहे. आणि म्हणून हा जर प्रॉडक्ट जर कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर डेफिनेटली काय असणार आहे, दोन्ही जर L जर का डिनॉमिनेटरमध्ये असेल तर रूट m सुद्धा काय असणार आहे, डिनॉमिनेटरमध्ये असण्याची गरज आहे. आणि देअरफॉर वी गेट दॅट n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m. जेणेकरून काय होईल, मग L पण डिनॉमिनेटरमध्ये रूट m सुद्धा डिनॉमिनेटरमध्ये असेल तरच मग काय होईल, यांचा जो गुणाकार आहे तो कॉन्स्टंट राहील. समजा एक L समजा वरती असतं आणि m खाली असेल, किंवा जर L खाली आहे आणि आपण रूट m जर वरती घेतला तर काय होईल, तो रूट m अपॉन L कॉन्स्टंट म्हणजे तो डायरेक्टली प्रपोर्शनल झाला. बरोबर आहे. त्यामुळे डायरेक्टली प्रपोर्शनल झालं तर त्यांचा गुणाकार कधीच काय सेम येणार नाही. अर्थातच आपल्याला माहिती आहे, कारण तो त्या प्रमाणात जाणार आहे. सो आपल्याला माहिती आहे डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल यात फरक काय आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो n इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m प्रोव्हाइडेड टेन्शन T अँड L आर कॉन्स्टंट. सो धिस इज द थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आणि याच्यानंतर तुम्हाला एक छोटंसं होमवर्कला न्यूमेरिकल देतोय सोडवायला. आता अर्थात सोपं आहे गणित, बघा काय आहे ते. होमवर्ककडे वळूया. The string of the guitar is 80 centimeter long and has a fundamental frequency of 112 Hz. If the guitarist wishes to play a frequency of 160 Hz, what should the person press the string? Sorry, where should the person press the string? So एक सोपा प्रश्न विचारलाय.
की जी गिटार आहे तिची लांबी दिली आहे तुम्हाला आणि तिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे 112 हर्ट्स, आणि जर त्याला फ्रिक्वेन्सी 160 हर्ट्सची द्यायची असेल तर कुठे ती प्लग करायला पाहिजे असं विचारलं. खरं प्रेस द स्ट्रिंग असं म्हटलंय, कुठे प्रेस करणार ती स्ट्रिंग असं विचारलंय. ओके, सोपं आहे बघा. आपण जो फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग आपण बघितलंय. हे पुस्तकातलंच तुम्हाला जे सोडवायला दिलेलं तुमचं एक्सरसाइज आहे त्यातलं अगदी शेवटचं म्हणजे 157व्या पानावरचं 24 नंबरचं हे न्यूमेरिकल आहे बघा, आणि ब्रॅकेटमध्ये त्याचा आन्सर सुद्धा दिलेला आहे. ओके, आपल्याला माहिती आहे NL कॉन्स्टंट, सो N1 L1 इज इक्वल टू N2 L2 हा फॉर्म्युला वापरा. आणि N1 ची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे बघा, फ्रिक्वेन्सी काय आहे ती बघा, त्याच्यानंतर L1 किती आहे ती बघा डेफिनेटली. आणि आता युनिट काही चेंज करण्याची गरज नाही, कारण आपण हे 112 हर्ट्सचा काय प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही ते CGS मध्ये घ्या किंवा SI मध्ये सेमच राहणार आहे. त्यामुळे 80 सेंटीमीटर असेल तर डेफिनेटली उत्तर जे तुम्हाला मिळणार आहे ते सेंटीमीटरमध्ये या ठिकाणी मिळणार आहे. सो ते दिले ब्रॅकेटमध्ये आपल्याला, तिथे 56 सेंटीमीटर हे उत्तर येणं अपेक्षित आहे. बघा N1 L1 व्हॅल्यू दिलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला व्हॅल्यू दिली आहे ती N2 ची दिली आहे आणि L2 ची विचारली आहे. सो या पद्धतीने ते सोडवा. जर तुमचं उत्तर 56 सेंटीमीटर आलं तर ते करेक्ट आहे.